आपली भूमिका मांडलेली आहे पक्षाची। आणि यानंतर आपल्या या कृती समितीचे नेते अर्जुन डांगळे जे खाली आलेले आहेत, अर्जुन डांगळे साहेबांना, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे साहेबांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं। अर्जुन डांगळे त्यांना पुन्हा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं। आणि यानंतर रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप पवार हे 2 मिनिटात बोलायचं असेल त्याला विनंती करतो। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशाचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्यविधाते, गांधीजींचे प्राणदाते, रिपब्लिकन आंदोलनाचे जनक, रिपब्लिकन आंदोलनाचे प्रणेते, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो। आज कृती समितीच्या वतीनं आयोजित या विराट इशारा मोर्चामध्ये उपस्थित सर्वच आमचे आदरणीय नेते मंडळी, वेळ 1 मिनिटाचा मिळालेला आहे माने साहेब, म्हणून सर्वच आदरणीय नेते मंडळी, महागती महाविहार आपल्याला मुक्त करायचं आणि ते आपण करून घेणारच आहोत। पण जयदीप पवार सारख्या भीमसैनिकाच्या मनात राजाभाऊ एक प्रश्न आहे की माझ्या पहिले जेही कोणी वक्ते बोलले वर्षाताई, माझ्या पहिले जेही कोणी वक्ते बोलले समजा त्याच्यात एकही जणांनी त्या आई झाल्या अजय मिश्राचा निषेध केला नाही। हा आरामखोर अजय मिश्रा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द बोलतो। अरे अजय मिश्रा, जयदीप पवार सारखा भीमसैनिकाच्या मनात हा प्रश्न आहे, या आंबेडकरी जनतेच्या मनात एक प्रश्न आहे। अजय मिश्रा, हे तर सांग तुझ्या मनावर किती शैतान पडले होते, एकही आमच्या जनता प्रश्न विचारत नाही, विचारला पाहिजे हो की नाही। महामंत्री महावीर मुक्ती आंदोलनामध्ये आदरणीय घंटे विनय साहेबांनी हमारा मोठा बोल दूसरा पहिला काल परवा भूषण देवी साहेबांना एका आई झाल्याने जुता फेकला। किती जणांनी निषेध केला? समाजाच्या नेत्यांनी एकत्रित मोर्चाचा निषेध केला पाहिजे ना। आमचा मुंबईत तो मोर्चा होत आहे। उद्या पटण्याला जाऊन त्या नितीश कुमाराची कॉलर पकडून आपल्याला आपला महाबोधी महाविहार मुक्त करायचं करणार की नाही? आवाज जोरात येऊ द्या ना। आपल्या विरोधकांच्या चर्चा कमरकम फाटल्या पाहिजे की नाही? हो की नाही? आम्हाला राजकीय जाऊ द्या। आठवले साहेबांना, आमच्या कवाळे सरांना, इतर आमच्या सर्व नेत्यांना तुमचा राजकीय सर्व जाऊ द्या, पण जिथे प्रश्न आमच्या समाजाच्या अस्मितेचा, संजय भाऊ चळवळीचा, आमच्या महाबोधी महाविहाराचा प्रश्न आहे। मला मोदी साहेबांबद्दल समजत नाही। मोदी साहेब जेव्हा वर्षाताई, मोदी साहेब जेव्हा विदेशात जातात, कांचनबाई, मोदी साहेब जेव्हा विदेशात जातात तेव्हा ते म्हणतात की मैं बुद्ध की धरती से आया हूं, आणि जेव्हा भारतात राहतात तेव्हा काय म्हणतात, मैं राम की धरती का हूं। काही लोक घोषणा देतात, राजनीति काही लोक घोषणा देतात, इस देश में रहना होगा तो इसकी जय कहना होगा। सम्मत करा, आता एकच नारा द्यायचा, अगर इस देश में रहना होगा तो बाबा साहेब आंबेडकर की जय कहना होगा, इस देश में रहना होगा तो संविधान की जय कहना होगा। आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी मोर्चाच्या